धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनाबाबत निर्णय घ्यावा, सकल धनगर समाजाची मागणी। धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी लातूरात 2 जणांनी 16 दिवस उपोषण केलं होतं। सरकारने याबाबत 10 दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं होतं। सरकारने दिलेल्या आश्वासनाबाबत मुदतीत निर्णय घ्यावा अशी मागणी 3 ऑगस्ट रोजी सकल धनगर समाजाच्या वतीनं उपोषणकर्ते अनिल गोयकर यांनी केली। लातूरात सकल धनगर समाजाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी त्यांनी केली। मागणी मान्य न झाल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। नंतर धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, हे 2 प्रमुख मागण्याच आमच्या आहेत। त्या संदर्भात आम्ही 16 दिवस उपोषण केले आणि त्या उपोषणाची दखल घेऊन सरकारने आम्हाला त्या ठिकाणी चर्चेला बोलावलं होतं आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी याच्या संदर्भात रद्द करण्याबाबतीत आणि एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक आहेत तसे आदेश सचिवांना दिलेले आहेत। त्यामुळे आम्ही तात्पुरतं आमचं आंदोलन किंवा उपोषण स्थगित केलेलं आहे। भविष्यामध्ये त्यांनी 10 दिवसाचे अल्टिमेटम त्यांना दिलेलं आहे, त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे। तर 10 दिवसात जर नाही झालं तर आम्ही परत त्याच्या संदर्भात उपोषणाला बसू किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, लातूर।